हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू भापकर्स मॅथ्स अकॅडमी. तर आज जो व्हिडिओ असणार आहे तो थोडा वेगळा असणार आहे. त्याचं कारणही तसंच आहे की बऱ्याच मुलांनी मला मेसेजेस केले, कॉल्स केले की सर जवळजवळ 10 महिने आपले कोरोनामध्ये वेस्ट झालेले आहेत. कोविड-19चा जो आजार आलेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 10 महिने आपलं कॉलेज किंवा क्लास किंवा स्कूल बंद आहे. तर आता फार कमी वेळ म्हणजे फक्त 3 महिने उरलेला आहे एक्झामला. 3 महिने किंवा आपण म्हणू पुढच्या महिन्यात JEE एक्झाम सुरू होते, म्हणजे 1 महिना पण पकडू शकता की एक्झामला बाकी आहे. तर अशा याच्यात कसा जास्तीत जास्त अभ्यास करायचा, वेळ तर कमी आहे आणि अभ्यास पण जास्त करायचा आहे, तर काय करता येईल, टेन्शन येते आम्हाला. तर त्याबद्दल सर एक व्हिडिओ पोस्ट करा की जेणेकरून आमच्यामध्ये एक परत कॉन्फिडन्स बिल्ड होईल. तर त्यासाठी मी आजचा व्हिडिओ घेतोय. मला पण माहिती आहे की सध्याचं परिस्थिती काय चालली आहे आणि मुलांच्या मनात भीती येणं किंवा अभ्यासाबद्दल टेन्शन येणं साहजिकच आहे. कारण की जवळजवळ 10 महिने तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स केलेत, काहींनी केले नाहीत. पण ऑनलाईन आणि ऑफलाईन या लेक्चरमध्ये फरक आहे. पहा, ऑफलाईनमध्ये शिक्षक हा तुमच्या समोर असतो, तुमच्या कुठलेही जे डाऊट्स असतील तो सॉल्व्ह करून देऊ शकतो. एखादी कन्सेप्ट तुम्हाला समजली नाही तर रिपीट समजूनही सांगू शकतो आणि तिथं तुम्ही डाऊट सेशनमध्ये जे तुमचे डाऊट असतील ते क्लिअरही करून घेऊ शकता. कितीही छोटा डाऊट असेल, तुम्हाला एखादा छोटा डाऊट विचारायला प्रॉब्लेम जरी असेल तरी तुम्ही पर्सनली शिक्षकाला तिथं भेटू शकता आणि छोट्यातला छोटा डाऊट क्लिअर करून घेऊ शकता. पण ऑनलाईनमध्ये अशा बऱ्याच गोष्टींना बंधन आहे, त्याच्यामुळे एक परफेक्ट स्टडी होत नाही ऑनलाईनमुळे, हे मी चांगलं जाणतो. तर त्याच्यामुळेच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेतोय. तर पहा, अशा केसमध्ये काय करता येईल, तर याच्यासाठी मी 5 पॉइंट बनवले आहेत की जे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन इथं पाहिले तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये जो कॉन्फिडन्स लागतो तो तुम्हाला तो भेटून जाईल, तुमच्यामध्ये तो निर्माण होईल. तर पहिला पॉइंट आहे, तर आजचा पहिला पॉइंट पहा, कॉन्फिडन्स बिल्टअप. कॉन्फिडन्स बिल्टअप. तर पहा, कॉन्फिडन्स फार महत्वाची गोष्ट आहे. एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल, तुमच्यामध्ये आत्मविश्वास नसेल तर ती गोष्ट किंवा ते जे कार्य आहे तुम्ही पूर्णपणे करू शकत नाही किंवा जे तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस पाहिजे ते मिळू शकत नाही. आणि पहा, कॉन्फिडन्स नसेल तर बऱ्याच गोष्टी साध्य करता येत नाहीत. बऱ्याच म्हणजे बहुतांशी गोष्टी कॉन्फिडन्स विना साध्य होत नाहीत. तर कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे तुमच्यामध्ये तुम्हाला. तर कॉन्फिडन्स कसा बिल्ड करता येईल, आता मला माहिती आहे आतापर्यंत जे झालंय त्या भीतीने तुम्हाला जो कॉन्फिडन्स आहे तुमच्या मधला तो तुम्ही हरवलेला आहे. तर हा कॉन्फिडन्स कसा वाढवता येईल, तर त्याला पहा, एक उदाहरण देऊ इच्छितो मी की छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहा कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी पहा त्यांच्याकडे सैनिक असूनही त्यांनी बरेचसे किल्ले गड हे जिंकलेत. असं जे समर्पक उदाहरण आहे तुमच्याकडे, तुम्ही त्यांची हिस्ट्री व्यवस्थित वाचू शकता, त्यांच्याकडून जे मोटिवेशनल गोष्टी आहेत त्या घेऊ शकता, बरेच व्हिडिओज आहेत ते पाहू शकता, इतरही बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यातून तुम्ही कॉन्फिडन्स निर्माण करू शकता. कधीच स्वतःला कमी समजू नका. जर तुम्ही स्वतःला कमी समजलं तर तुमच्याकडून काही चांगलं कार्य होणार नाही. मोठं कार्य जे लागतं किंवा जे सक्सेस तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला मिळणार नाही. तर त्यासाठी कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. मी ते करणारच, माझ्याकडून ते होणारच, मी ते केल्याशिवाय राहणार नाही, अशा गोष्टी तुम्ही जर मनामध्ये रुजवल्या तर तुम्हाला नक्कीच शक्य होईल सर्व काही गोष्टी करणं. तर कॉन्फिडन्स लक्षात ठेवा, कॉन्फिडन्स फार महत्वाची गोष्ट आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर खाली सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन किंवा घंटीवर क्लिक करायला विसरू नका. आपला दुसरा पॉइंट आहे इंटरेस्ट. इंटरेस्ट इन स्टडी. इंटरेस्ट इन स्टडी. पहा, आता मी असं गृहीत धरतो की तुम्ही कॉन्फिडंट झालात, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे, भीती सर्व गेलेली आहे तुमची आणि तुम्ही आता सज्ज झाला आहात अभ्यास करण्यासाठी. पण त्याअगोदरही सर्वात एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट घेतला पाहिजे. फक्त अभ्यास करायचा आहे, पास व्हायचंय आणि पुढे जायचंय म्हणून याच्याकडे पाहू नका. स्वतः तुम्ही इंटरेस्ट घ्या त्याच्यामध्ये. जर इंटरेस्ट घेतला तुम्ही तर सहजपणे
जो काही कितीही कठीण अभ्यास असेल, कितीही मोठा अभ्यासक्रम असेल, तर सहजपणे तुम्ही ते करू शकता. आणि पहा, इंटरेस्ट जर असेल तरच ह्या सर्व गोष्टी शक्य आहेत. आपल्याला काहीतरी बनायचंय, आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय, या सर्व गोष्टी मनामध्ये ठेवा, हा दृष्टिकोन मनामध्ये ठेवा, तरच सर्व काही होऊन जाईल. आणि ज्या मुलांनी आतापर्यंत गोल सेट केले नसेल, तर त्यांनी आजच आपलं जे गोल आहे ते सेट करा, जेणेकरून पुढची दिशा तुम्हाला दिसेल, पुढची दिशा ठरवता येईल. म्हणून मी सांगतो, अभ्यासामध्ये इंटरेस्ट घ्या. इंटरेस्ट घेतल्याशिवाय काहीच होणार नाही. फक्त करायचंय म्हणून करू नका. तिसरा पॉइंट आहे आपला, आता तुम्ही इंटरेस्ट घेतलाय अभ्यासात, तुम्हाला अभ्यासही करूशी वाटतोय, तुम्ही कॉन्फिडंट पण झालात. आता पुढचा पॉइंट येतो, क्वालिटी स्टडी. सी, देयर शुड बी क्वालिटी इन स्टडी. व्हाय देयर शुड बी क्वालिटी इन स्टडी? सी, बरेच मुलं मला येऊन विचारतात, सर आम्ही तर फार अभ्यास करतो, दररोज आम्ही कमीत कमी 6 तास अभ्यास करतो, तरी आम्हाला मार्क्स कमी का पडतात? तर मार्क्स कमी का पडतात याचं कारण त्यांच्याकडेच आहे. जसं म्हणतात ना, यू आर आर्किटेक्ट ऑफ युअर ओन लाईफ. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार असतात, तुम्हीच स्वतःला घडवत असतात. तर मार्क्स कमी पडतात याचा अर्थ आपलंच कुठतरी चुकतंय. हे आत्मपरीक्षण, यू शुड इंट्रोस्पेक्ट युअर सेल्फ. तर हे आत्मपरीक्षण जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला समजेल की मार्क्स का कमी पडतात. याचं कारण असं आहे की बरेच मुलं अभ्यास करतात, जागतात, पण जे कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ना अभ्यासासाठी ते त्यांच्याकडे नसतं. ते कॉन्सन्ट्रेट करत नाहीत व्यवस्थित. आणि जी क्वालिटी ऑफ स्टडी म्हणजे काय, आता याच्यामध्ये पहा, जे काय आपण लर्न केलंय त्यामध्ये आपल्याला किती समजतंय, आपण किती परफेक्ट स्टडी केलाय, हे कधी जाणून घेत नाही. बरेचसे मुलं तसंच करतात, अभ्यास करतात, पानं उलटतात, हा झालं पुस्तक, पण त्याच्यावर त्यांना काय समजतंय त्याचं ते कधीच आत्मपरीक्षण करून घेत नाही. तर ह्या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणून देअर शुड बी क्वालिटी इन स्टडी. जो काही तुम्ही अभ्यास करताय मनापासून करा, फुल कॉन्सन्ट्रेशनने करा, म्हणजे तुम्हाला जे काही तुम्ही लर्न केलंय, समजून घेतलंय, ते कायम लक्षात राहील. त्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन होणार नाही. कुठलीही कन्सेप्ट असेल ती परफेक्ट क्लिअर करून घ्या. परफेक्ट क्लिअर होत नसेल तर इतरांना विचारा, शिक्षकांना विचारा, किंवा तुमचे जे सिनियर असतील त्यांना विचारा, आणि कन्सेप्ट परफेक्ट करून घ्या, जेणेकरून त्या कन्सेप्टवर कसाही क्वेश्चन आला तुम्हाला एक्झाम मध्ये तरी तुम्ही तो क्वेश्चनचा आन्सर सहजपणे लिहू शकता. तर हे आहे क्वालिटी इन स्टडी. आता सपोज तुम्हाला अभ्यास कसा करायचा ते पण समजलंय की तुम्ही अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेशन 100% द्या. त्याच्यानंतर जे काही तुम्ही लर्न केलंय त्याच्यावर आत्मपरीक्षण करताना. तर पहा, आता तुम्हाला असं वाटतंय आपण अभ्यास चांगले केलेला आहे, विथ कॉन्सन्ट्रेशन अभ्यास केलेला आहे, तर हा अभ्यास चांगला झालाय का नाही ते चेक कसं करायचं? तर त्यासाठी अनालिसिस करा. जो काही अभ्यास तुम्ही केलेला आहे तो खरंच चांगला झालाय का नाही याचं अनालिसिस करा. अनालिसिस करा म्हणजे काय करायचंय तुम्हाला? पहा, आता सपोज तुम्ही जे काही लर्न केलंय, जे काही वाचलंय, ज्याच्यातून वाचलंय, बुकमधून वाचलं असेल किंवा नोटबुक किंवा काही रेफरन्स बुक तुम्ही वाचले असतील, ते थोडे साईडला ठेवा. आणि जे काही तुम्ही लर्न केलंय त्यामधून तुम्हाला काय आठवतंय, किती पॉइंट्स आठवतात, त्या पॉइंट्स बद्दल काय काय आठवतंय हे लिहून काढा. हे लिहिण्याचा प्रयत्न करा. किती % आपल्याला त्यामधल्या गोष्टी आठवतात, किंवा त्यामध्ये जे काही फॉर्म्युले आहेत, जे काही कन्सेप्ट आहेत ते कितपर्यंत आठवत आहे ते तुम्ही सर्व काही लिहून काढा. आणि पहा, नक्कीच असं केल्याने तुम्हाला ते सर्व जे गोष्टी आहेत ते कायमस्वरूपी लक्षात राहतील. तर हे अनालिसिस तुम्ही करा. त्या चॅप्टरचं आपल्याला कुठपर्यंत समजलंय, काय लिहू शकतो आपण त्या चॅप्टरवर स्वतः, ते लिहून काढा नोटबुकमध्ये, म्हणजे तुम्हाला समजेल की कुठपर्यंत स्टडी आपला झालेला आहे. आता तुम्ही अनालिसिस पण केले. आता पुढचा पॉइंट, प्रॅक्टिस. ऍक्च्युअल प्रॅक्टिस ऑन पेपर. आता तुम्ही अनालिसिस केलंय, कॉन्फिडन्स पण बिल्ड झालाय तुमचा, स्टडी पण चांगला केलाय, पण आता एक्झामला सामोरे जाण्यासाठी तुम्हाला एक्झाम मध्ये पहा, ज्या एंट्रन्स एक्झाम असतात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. वेळेचं फार बंधन असतंय तिथं. मग ही प्रॅक्टिस, हा जो फ्रेम आहे, ह्या फ्रेम मध्ये आपल्याला कसं बसायचंय, तर त्यासाठी तुम्हाला ऍक्च्युअल
प्रॅक्टिस करावं लागेल. ऍक्च्युअल प्रॅक्टिस म्हणजे काय, सपोज आता मॅथ्स असेल, मॅथ्सचे 50 MCQs घ्या, ते आपल्याला किती वेळेत सॉल्व्ह होतात ते चेक करा. आपल्याला किती टाइम लागतोय, एंट्रन्स एक्झाम मध्ये जो टाइम लागतो त्यानुसार आपल्याला ते सॉल्व्ह होत आहेत का नाही ते चेक करा. फिजिक्सचं करा, केमिस्ट्रीचं करा, किंवा इतर कुठलेही तुमचे विषय असतील तर ते एकदा एक वॉच लावून तुम्ही ऑब्झर्व करा की काय होतंय, आपल्याला किती वेळात क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत. तर असं सर्व जर तुम्ही केलं, हे सर्व पॉइंट जर फॉलो केले तर नक्कीच तुम्हाला एक्झाम मध्ये 100% यश भेटेल. तर सर्वात महत्वाचा पॉइंट काय होता आपला, कॉन्फिडन्स बिल्डअप. कॉन्फिडन्स बिल्ड करा. माहिती आहे तुम्ही आत्मविश्वास गमावलेला आहे आता जवळजवळ 10 महिने आपले गेल्यामुळे, पण हा कॉन्फिडन्स कसा बूस्ट करताय मी सांगितलेलं तुम्हाला. भरपूर काही मोटिवेशनल व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. सर्व काही गोष्टी आहेत ज्या कॉन्फिडन्स वाढवू शकतात. पुढचा पॉइंट आहे इंटरेस्ट इन स्टडी. अभ्यासामध्ये तुम्ही जर इंटरेस्ट घेतला तरच सर्व काही शक्य आहे. पुढचा पॉइंट होता क्वालिटी ऑफ स्टडी. तर अभ्यास जे काय करताय तुम्ही विथ फुल कॉन्सन्ट्रेशन करा. कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, मनापासून अभ्यास करा, तरच तुमचा अभ्यास चांगला होईल. आता अभ्यास चांगला झालाय का नाही हे कसं चेक करायचं, तर पुढचा पॉइंट होता अनालिसिस. अनालिसिस मध्ये काय करायचं आपल्याला, की आपण जो काय अभ्यास केलाय त्या अभ्यासातले किती पॉइंट्स आपल्याला आठवतात ते एका नोटबुक मध्ये लिहून काढा. जे काही कन्सेप्ट असतील त्याच्यात जे काही फॉर्म्युले असतील ते सर्व आपल्याला लक्षात आहेत का नाही ते एकदा नोटबुकवर लिहून काढा. 2दा लिहून काढा, जोपर्यंत व्यवस्थित क्लिअर होत नाही तोपर्यंत लिहून काढा. आणि पुढचा पॉइंट होता प्रॅक्टिस ऑन पेपर. जसं तुम्ही पाहताय कुठली एक्झाम असेल किंवा एंट्रन्स एक्झाम असेल, कमीत कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. तर मग हे कसं करता येईल, ह्यासाठी प्रॅक्टिस मस्ट आहे. आपण म्हणतो ना प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट, तर ती फ्रेज इथे लागू पडते. प्रॅक्टिस करा तुम्ही. एक घड्याळ घ्या आणि ते टाइम सेट करून तुम्ही पहा किती वेळ लागतोय आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला. फॉर एक्झाम्पल मॅथ्स असेल, मॅथ्सचे 50 MCQs तुम्ही किती वेळात सॉल्व्ह करू शकता. सपोज JEE मेनचा पेपर असेल, मॅथ्सला किती टाइम दिला पाहिजे, आपला इथं किती टाइम जातोय याची कंपॅरिझन करा आणि सर्व गोष्टींचा अभ्यास करा, तरच तुम्हाला शक्य आहे. तर या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या तर मला खात्री आहे सहजपणे तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. कुठलाही असा प्रॉब्लेम नसेल की तुम्हाला तो येईल. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर खाली सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन किंवा घंटीवर क्लिक करायला विसरू नका.